बऱ्याच वर्षानंतर एक मूवी हाईप झालाय मराठी इंडस्ट्रीमध्ये. जेन्युइन बघायचं, जेन्युइन बोलायचं आणि जेन्युइनच रिव्ह्यू द्यायचा. मीही तुम्हाला स्पॉइलर नाही देणार आहे, घाबरू नका. तर मी चाललोय, माझे एक्सपेक्टेशन्स एकदम हाय आहेत. दशावतार नावातच तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. इंटरव्हलच्या पहिले एक सीन आहे, म्हणजे बोलतात ना जी हाईप आहे ना, हा मूवी आहे ना स्केलवर मोजण्यालायक नाहीच आहे बाई. नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. चला जिमला जाऊया. आणि अजून एक मुद्दा म्हणजे सुखा पाटील 35 भाकरी खायचा ॲज युज्युअल. लेट आहे आज पण निखिल कुबल. लाईव्ह बघा, लाईव्ह बघा. फायनली आलेला आहे खूप दिवसांनी. 8 वाजता उठला, मुतला आणि परत झोपून गेला आणि बोलतो 9ला आला, 9:30ला लेट आला. अशा प्रकारे आमचा वर्कआउट झालेला आहे. रासिंगे शारिंगे. आता आम्ही चाललो बँकेत, थोडं काम आहे, ते काम करूया. तर आता मी गाडीत आहे, जसं की तुम्ही बघू शकता, सांगायची गरज नाही तरी पण मी सांगतोय. तर असा सीन आहे की बाहेर खूप पाऊस आहे आणि हवामान खात्याने सांगितले की 17 तारखेपर्यंत पाऊसच राहील. तर बघू शकता तुम्ही, एकदम म्हणजे खूप खूप पाऊस आहे सकाळपासून, म्हणजे पाऊसच पाऊस आहे. आणि मला कुठे चान्सेस दिसत नाही बाहेर काय असं मोकळं, म्हणजे असं वातावरण, ऊन वगैरे काहीच म्हणजे चान्सेसच नाहीयेत. तर बघू आज आपण काय करू शकतो आणि काय नाही. चला. तर वाघाने आज ऑटो बुक केले आणि वाघ चाललाय आता मूवी बघायला. आज मी एकटाच चाललोय कारण की बाकीचे सगळे बिझी आहेत. तर आज आपण चाललोय दशावतार मूवी बघायला. बऱ्याच वर्षानंतर एक मूवी हाईप झालाय मराठी इंडस्ट्रीमध्ये. तर चला जाऊया आणि बघूया. खूप वर्षांनी म्हणजे मी नाव असं ऐकतोय, म्हणजे प्रमोशन चालू आहे. एक्सप्रेसवेवर मी बिलबोर्ड बघितलं आणि बऱ्याच काही गोष्टी चालू आहेत. मार्केटिंग म्हणजे रील्स चालू आहेत. स्क्रोल करतोय तेव्हा मला रील्स येतात. चला जाऊया, बघूया. जेन्युइन बघायचं, जेन्युइन बोलायचं आणि जेन्युइनच रिव्ह्यू द्यायचा. चला, ऑन दी वे आहे मी खूप एक्साइटेड आहे हा मूवी बघण्यासाठी. ट्रेलर वगैरे बघितलं एकदम. चला जाऊन बघूया. खूप बायस रिव्ह्यू येत आहेत, मिक्स पण रिव्ह्यूज येतात. लेट्स सी. बरेच लोक बोलतात कोकण बेस आहे हा मूवी. तर आता जाऊ आणि बघू. मीही तुम्हाला स्पॉइलर नाही देणार आहे, घाबरू नका. मी तुम्हाला फक्त सांगेल हा मूवी ओव्हरऑल कसा आहे, ठीक आहे. त्याच्यात म्हणजे फायटिंग वगैरे आहे की नाही, काय गोष्टी आहेत की नाही, या सगळ्या मी तुम्हाला म्हणजे एक हिंट देईल. तुमच्या निश मध्ये येतोय का हा मूवी. तर मी चाललोय, माझे एक्सपेक्टेशन्स एकदम हाय आहेत. जाऊन आता कळेल मला, ठीक आहे. चला 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 चला, पळा पळा पळा. आपल्याकडे फक्त बाकी आहेत 9 ते 8 मिनिटं. चला. थांबलं. नशीब बघितलं इथे घाण आहे माझं. चालत यावं लागतं मला. जब जब खुश रहता हूँ तब तब ऐसी चीजें होती रहती है लाइफ में. एकदम सेंटर वाली सीट आहे आपली. तर आता ऍड वगैरे चालू आहे पण आतापर्यंत काही गर्दी नाहीये. पंजाब सिंध गुजरात मराठा. 11व्या वर्षापासून खैनी खायचं व्यसन होतं. मला माहित नव्हतं यात जो आख्यान सत्यवान सावित्री. माका नोकरी लागली, आता दिलेलं वचन पुरा कर. इंटरवल इंटरवल. ओके, सो माझा जस्ट मूवी बघून झालाय. मी बोलताना तुम्हाला मध्ये मध्ये ग्लिम्स दाखवेल मूवीचे. जी स्टोरी लाईन आहे ना मूवीची, खूप प्रॉपर आहे, खूप प्रॉपर आहे, एकदम प्रॉपर आहे. तुम्ही त्याच्यात काहीच म्हणजे असं काढू नाही शकत की हा बाबा इथं जरा गणली आहे, म्हणजे असं काहीच नाहीये. दशावतार नावातच तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. हे ऍक्टर्सची जी ऍक्टिंग आहे, सिनेमॅटोग्राफी आहे, एक स्टोरी लाईन जी अलाइन केली आहे, जे सस्पेन्स ठेवलेत, म्हणजे बोलतात ना जी हाईप आहे ना ती लिटरली वर्थ आहे. खूप खूप वर्षानंतर मला असा मूवी बघायला भेटला आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे मराठीमध्ये असा मूवी खूप वर्षानंतर अशी मूवीज येतात, त्यातला हा एक मूवी. आणि तुम्ही जेव्हा बघाल ना, इंटरव्हलच्या पहिले एक सीन आहे,
तिकडं म्हणजे एकदम असं म्हणजे इमोशन्स एवढे आहेत ना या मूवीमध्ये, भरभरून इमोशन्स आहे. हा मूवी आहे ना स्केलवर मोजण्यालायक नाहीच आहे बाई, खरं बोलतो. खूप भारी आहे, इन्फिनाईट रेटिंग आहे माझ्याकडून तरी. आणि तुम्ही नक्की बघा, एन्जॉय करा हा मूवी. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बघितल्यानंतर. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत बाय.